गढ़चिरौली में कांग्रेस की नई उम्मीद। कविता पोरेड्डीवार चुनावी दौड़ में सबसे मजबूत। चेहरा नगर परिषद चुनाव। कविता पोरेड्डीवार के नाम पर कांग्रेस कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह। स्वच्छ व सुरक्षित गढ़चिरौली की दिशा में कविता पोरेड्डीवार का विजन। चर्चा में महिला नेतृत्व की नई पहचान कविता पोरेड्डीवार बनी, कांग्रेस की प्रबल दावेदार। कविता पोरेड्डीवार के विकास मॉडल को मिला स्थानीय नागरिकों का समर्थन। गढ़चिरौली चुनाव में कांग्रेस ने दिखाई ताकत। कविता पोरेड्डीवार सबसे आगे युवाओं और महिलाओं की आवाज बनी। कविता पोरेड्डीवार कांग्रेस में नई ऊर्जा। कविता पोरेड्डीवार के शांत और परिणामकारी नेतृत्व पर बढ़ा जनता का भरोसा। ब्रेकिंग न्यूज, गढ़चिरौली में कांग्रेस का नया सशक्त नेतृत्व उभरकर सामने। गढ़चिरौली नगर परिषद के आगामी चुनाव में कविता पोरेड्डीवार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (आईएनसी) की ओर से एक सशक्त और दूरदर्शी दावेदार के रूप में तेजी से चर्चा में है। शिक्षित, सजग और जमीन से जुड़ी नेता कविता पोरेड्डीवार ने गढ़चिरौली के लिए एक स्पष्ट और मजबूत दृष्टि रखी है। एक स्वच्छ, सुरक्षित और आत्मनिर्भर गढ़चिरौली। कविता लंबे समय से समाज सेवा, महिला अधिकार, स्वच्छता अभियान और युवाओं के लिए कौशल विकास गतिविधियों में सक्रिय रही है। उनका मानना है कि गढ़चिरौली को वास्तविक विकास तभी मिलेगा जब प्रशासन पारदर्शी हो, नागरिकों को समान सुविधाएं मिले और महिलाओं व युवाओं को केंद्र में रखकर योजनाएं बनाई जाए। कांग्रेस कार्यकर्ताओं में उनके नाम पर उत्साह लगातार बढ़ रहा है। स्थानीय नागरिक भी कविता के शांत, शालीन और परिणामकारी नेतृत्व को गढ़चिरौली के लिए एक मजबूत विकल्प के रूप में देख रहे हैं। गढ़चिरौली की राजनीति में नई ऊर्जा। कांग्रेस की तरफ से कविता पोरेड्डीवार बनी नगराध्यक्ष पद की प्रबल दावेदार। नमस्कार, मी कविता पोरेड्डीवार। काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्षाची उमेदवारी मला मिळालेली आहे, तर त्या निमित्ताने मी आज तुमच्याशी बोलते। मला सगळ्यात ऐरणीवर आलेला प्रश्न महत्त्वाचा असा वाटतो, म्हणजे मी आता निवडणुकीच्या निमित्ताने फिरतेय, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला असं वाटतं ओपन गटार, ज्यामुळे प्रत्येक वार्डातून, जसं मी प्रभाग 4 मध्ये फिरले, प्रभाग 5 मध्ये फिरले, प्रभाग 6 मध्ये फिरले, प्रत्येक प्रभागात मला नाल्या काही कव्हर्ड आहेत तर तिथून पाणी नीट वाहत नाही। काही ठिकाणी नाल्या ओपन आहेत, त्या उपसून बाजूला ठेवलाय, तिथे कचरा गोळा करायला आलेले नाही, बरेच ठिकाणी कचरा साचलेला आहे। तर त्याच्यामुळे एकाशी निगडीत दुसरा प्रश्न आपोआपच तिथे तयार होतो। घाणीचं साम्राज्य आहे, त्याच्यामुळे मच्छर, त्याच्यामुळे ऐरणीवर सगळ्यात माझ्या मते पहिला प्रश्न आहे शहराची स्वच्छता आणि त्याच्यामुळे होणारी रोगराई। आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो इथे शिक्षण। मी जसं थोडंसं फिरताना माझ्या लक्षात आलं की शाळा मात्र सगळ्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर झालेले, पण शाळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जरी असले तरी जिथे शिक्षक पूर्ण असायला पाहिजे तिथे ती अर्धेच शिक्षकांची संख्या आहे। म्हणजे शिक्षकांची संख्या कमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे। जसं आता आपण NEP सुरू आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होते सरकारची, म्हणजे अजूनही आम्ही 2.0 व्हर्जन शिकतोय, जिथे 5.0 व्हर्जन आता येऊ घातलंय। तर इकडे सुद्धा मला असं वाटतं थोडं लक्ष देण्याची गरज आहे। प्रत्येक एक इथे नेहरू शाळा आहे, अद्ययावत आहे, तिथले शिक्षक पण खूप मेहनत घेतात, पण मला असं वाटतं बाकी शाळा पण त्याच धर्तीवर नगर परिषदच्या अंतर्गत तेवढ्याच अद्ययावत होण्याची गरज आहे, पूर्ण स्टाफनी युक्त होण्याची गरज आहे। म्हणजे टेक्नॉलॉजी असणारे शिक्षक चालवणारे, म्हणजे टेक्नॉलॉजी येणारे शिक्षक हवे आहेत तिथे, की जेणेकरून आपण पुढची जी पिढी आहे ती एक चांगली पिढी घडवता आली पाहिजे। आमची मुलं सगळ्या शहराच्या तुलनेत कॉम्पिटिशन मध्ये आली पाहिजे, हे मला खूप महत्त्वाचं वाटतंय। आज गढ़चिरौली शहरामध्ये प्रत्येक पालकांना, गढ़चिरौलीतच कशाला, प्रत्येक पालकांचीच अशी इच्छा असते की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, चांगला त्याला रोजगार मिळावा, स्वतःच्या पायावर चांगला तो आर्थिक सक्षम व्हावा वगैरे। पण
होतं काय आहे, त्या निमित्ताने लोक कॉन्व्हेंटमध्ये घालतात, पण प्रत्येक शेवटच्या घटकातला विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये नाही जाऊ शकत, तो फी बेअर करू शकत नाही. मग इतक्या आपल्या नगर परिषदेच्या शाळा आहेत ज्या काही ओस पडतात आहे, त्याला जर आपण अपग्रेड केलं, तिथे जर चांगल्या सोयी आणल्या, तिथे चांगले शिक्षक आणले, मला असं वाटतं शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तर मला हे 2 प्रश्न तर विशेष माझ्या अजेंड्यावर आहेत, आणि बाकी तर प्रश्न आहेतच. स्मार्ट गडचिरोलीच्या बाबतीत काय नेमकं विजन आपलं आहे? स्मार्ट गडचिरोली सौंदर्यीकरणाच्या बाबतीत काल मी तलावाच्या बाजूने गेले होते, तो वार्ड क्रमांक 4 होता. तर तिथे माझ्या लक्षात आलं की तलावाच्या बाजूनी म्हणजे अक्षरशः खूप घाणीचं साम्राज्य वाटलं मला. म्हणजे तिथे लोक राहतात आहे, त्याला जर छानपैकीची पाळ बनवली, म्हणजे त्याला चौपाटीसारखं जर आपण त्याला सुशोभित केलं, तर एक तर वॉकिंग ट्रॅक पण तयार होईल आणि जागा पण स्वच्छ राहील, लोकांना फिरायला जागा मिळेल. म्हणजे अशा पण काही समस्या आहेत. चौकाचं झालं इकडे, म्हणजे असे बरेच पब्लिक प्लेसेस आहेत की जिथे आपण सौंदर्यीकरणावर भर देऊ शकतो. वुमन एम्पॉवरमेंट म्हणालात तर वुमन एम्पॉवरमेंटसाठी बरंच काही करता येईल. आम्ही एक असं आमची स्वतःची बचत गटाची एक मेस सुरू केलेली आहे, अन्नपूर्णा भोजनालय. कदाचित तुम्ही कधी जेवण वगैरे करायला गेला असाल तर तिथे आम्ही फक्त महिला कामगार आहेत तिथे. त्या स्वतःच बऱ्याच वर्षांपासून 2006 पासून ते सुरू आहे. तिथे महिला कामगारांना काम मिळतं आणि त्या चांगल्या प्रकारे ते चालवतात, त्यांना रोजगार मिळतो. अशाच काही धर्तीवर अशा सहकारी तत्वावर आणखी आपल्याला काही गोष्टी सुरू करता येऊ शकतात महिलांसाठी, की जिथे आपण महिलांचे रोजगार किंवा उद्योग काही सुरू करू शकतो. जसं बचत गटांच्या मार्फत म्हणा, किंवा आपले फूड प्रॉडक्ट्स विकणं आहे, किंवा असं अशा टाईपचं आपण नक्की करू शकतो. युवकांना ऑफकोर्स रोजगार मिळाले पाहिजे. आता आमचा गडचिरोलीचा विचार करायचा झाला तर आमच्या इथे 2 म्हणजे बाकी प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर काही काम नाही आहे. फक्त शाळा, सरकारी ऑफिसेस जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे, आणि पाहिलं तर पोलीस भरती, एवढेच एक रोजगार उपलब्ध आहेत. बाकी रोजगार असे फार उपलब्ध आहेत असं नाही आहे. त्याच्यामुळे इथे उद्योगधंदे निश्चितपणे सुरू व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतं, की जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळाले पाहिजे. 2 तारखेला निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला जसं मतदाता जे बंधू आहेत ते पोलिंग बूथ पर्यंत जाऊन तिथे मत करतात, पण खूपदा असं होतं की मत जे पर्सेंटेज कमी होतात, टक्केवारी कमी होते. तर काय एक मेसेज आपला असणार आहे मतदात्यांना की त्यांनी बूथवर जाऊन वोटिंग करावं आणि जे टक्केवारी ती वाढवावी, आपले मत आहे त्यांचा संपूर्ण उपयोग करावा, असं काय एक मेसेज देणार? निश्चितपणे मला असं वाटते की 100% मतदान झालं पाहिजे. हीच एक संधी आहे मतदारांना की आपल्या मनासारखं प्रशासन इथे तयार झालं पाहिजे, की आपल्याला हवं ते सरकार आणायची किंवा हवं ते प्रशासन तिथे काम करायला संधी द्यावी. यासाठी हा एक चान्स आहे सगळ्या युवकांना म्हणा किंवा आपल्या गडचिरोलीतल्या नागरिकांना म्हणा, की या निमित्ताने त्यांनी जरूर मतदान करावं आणि आपल्या या संधीचा फायदा घ्यावा. झालेल्या मागच्या सभेमध्ये विजय वडेट्टीवार साहेब जे आहे त्यांनी म्हटलं होतं की उमेदवारी ही जी आहे आपल्याकडे निश्चित करण्यात येत आहे. तर जर पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलीच, तसं तर उमेदवारी ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे, पण शेवटी काही क्षण बाकी आहेत त्याकरता. तर जर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिलीच तर आपली जी जनता आहे, जे मतदार बंधू आहे, त्यांना काय एक प्रेमाचा आणि मोलाचा संदेश आपला असणार आहे? निश्चितपणे सांगेल की पक्षाने मला ही संधी दिली आहे तर काम करायची मला इच्छा आहे आणि तळमळ पण आहे.